हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर आज किचनमधून ब्लॉगची स्टार्ट होते। सकाळी लवकर उठून केस वगैरे धुवायचे होते, ते पटकन आवरून घेतले आणि इथे नाश्त्याची तयारी करते। नरेंद्रची ऑफिसला जायची तयारी चालू होती आणि राजनंदिनी झोपली होती। म्हणलं पटकन आपण नाश्ता बनवून घ्यावा। ती उठल्यानंतर 5-10 मिनिटं तर काहीच काम करता येत नाही, कारण ती अंगाला चिकटून बसलेली असते। म्हणून इथं मी पटकन नाश्ता बनवण्यासाठी घेतला होता। आज बनवत होते उपीट आणि तिलाही खूप आवडतं राजनंदिनीला। त्या दिवशी हेअर वॉश करायचा असतो, त्या दिवशी थोडंसं लवकर सुटायला लागतं, कारण अर्धा पाऊण तास तर हेअर वॉशच्या दिवशी जातोच माझा बाथरूममध्ये। आम्ही दोघीच जेव्हा घरी असतो तेव्हा क्वचितच असेल की मी हेअर वॉश करत असेन, पण त्यावेळेस ती एखाद दुसऱ्यांदा मग बाथरूम जवळ येते आणि तिला जर कधी सांगितलं की मी येते तू थांब हा बाहेर म्हणून, तर हां 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 अशी करते आणि जाऊन थांबते, किंवा मग कधी कधी थोडीशी रडायला लागते। सो तिला त्रास देण्यापेक्षा म्हटलं आपणच आपलं रुटीन चेंज करावं हळूहळू। म्हणून थोडं असं म्हणजे एकदम पण आपल्याला लगेच उठता येत नाही, रात्री उशिरा झोपतो कारण एडिटिंग वगैरे असतं। त्यानंतर राजनंदिनीसोबत तिला फिडिंगसाठी उठावं लागतं मध्यरात्री कधीतरी। या सगळ्या गोष्टीमुळे सकाळी लवकर उठणं नेहमी होत नाही, पण मी आता हळूहळू माझं रुटीन चेंज करायला लागले। कधी 6 वाजता कधी 6:30 वाजता हे थोडंसं स्वतःला त्यामध्ये ॲडजस्ट करायचा प्रयत्न करते। नाश्ता वगैरे सगळ्या गोष्टी सकाळी ती उठण्याआधी लवकर झाल्या ना की पुढची सगळी जी कामं असतात ती करायला खूप सोपी जातात। 8 वाजता सकाळी नरेंद्रना लवकर जायचं असतं, त्याच्यामुळे सगळी कामं लवकर आवरून घ्यावी लागतात, नाहीतर मग अख्खा दिवस पण पुरत नाही मला कामांना। थोडंसं त्यांचं 10चं वगैरे ऑफिस असतं तर थोडं बरं झालं असतं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला हँडल झाल्या असत्या, पण ठीक आहे ॲडजस्ट करायला पाहिजेच आपल्याला। तर इथे माझी पाण्याची बॉटल जी आहे तर ती खूप दिवस मी वापरली नव्हती, कालच रात्री मी काढून क्लीन करून ठेवली होती आणि आता पुन्हा पाणी भरून ठेवते त्याच्यामध्ये। पाणी पिणं अलीकडे थोडंसं खूप कमी झालं होतं माझं, त्याच्यामुळे वेटचा सुद्धा प्रॉब्लेम होतो, तुम्हाला तर माहितीच आहे त्या सगळ्या गोष्टी। म्हणून पाण्याची बॉटल भरून ठेवते। मी असं ठरवलं होतं की मी ग्लासमधून रोज पाणी पिईन 8-9 ग्लास, पण ते होत नाही, खूप कमी पाणी पिलं जात होतं। म्हणून मग ही बॉटल ठेवली मी, जेणेकरून पाणी जास्त पिलं जाईल। म्हणजे ही 2 लिटरची बॉटल आहे, तर ही तर संपवायचा मी प्रयत्न करतेच पूर्ण। तर इथे रवा वगैरे भाजून घेतला। मला ना उपीट हा प्रकार आधी जमतच नव्हता अजिबात, आत्ता करून करून शिकली आहे मी। नाश्त्यामध्ये मला मोस्टली उपीट, पोहे, इडली हे प्रकार जास्त आवडतात। तुम्हाला काय आवडतं नाश्त्यामध्ये मला नक्की सांगा। तर इथे काही जण ना मी पाहिलं आहे की रवा डायरेक्ट फोडणीमध्ये हे करून घेतात आणि वरून गरम पाणी नंतर ओततात, तर ते मला अजूनपर्यंत काही जमलेलं नाही आहे। ही आमची नेहमीची मम्मी जशी बनवायची तशी पद्धत आहे, तीच मी करते। आणि मला ना ओटासा क्लीन सारखा असला की नाही तरच बरं वाटतं, म्हणून मी हे करताच मध्येच चालू असतं माझं। इव्हन जेवताना जर साईडला जरी काही सांडलं ना तरी सुद्धा मला ते कधी उचलून मी ते क्लीन करते, असं होतं मला। हे बनवतानाच राजनंदिनी उठली, त्यामुळे तिला घेऊन यावं लागलं। उठल्या ती रडतच उठते नेहमी, कधीतरी क्वचित असेल जी हसत उठत असेल। बरेच दिवस झाले एक्सरसाइज बंदच होती आणि माझा झुंबा क्लास जो आहे ना तर तिथेही जाणं मला शक्य होत नाही आहे, कारण त्यांनी फक्त संध्याकाळची 4 ते 5ची बॅच सुरू ठेवली आहे आणि तिथे जाणं शक्य नाही आहे, कारण राजनंदिनीला कुठे ठेवणार मी। सो मी घरच्या घरीच एक्सरसाइज करायला सुरू केली आणि अचानकच एक्सरसाइज पुन्हा स्टार्ट केल्यामुळे थोडं माझं बॉडी पेनसुद्धा होतंय। तुम्हाला तर माहितीच आहे, अचानकपणे आपण पुन्हा एकदा एक्सरसाइज वगैरे स्टार्ट केलं की आपले हातपाय वगैरे दुखायला लागतात, तर तेच होतंय। म्हणून मग मी एक मसाजर मागवलं आहे, जेणेकरून थोडंसं रिलीफ भेटेल मला। तर चला त्या मसाजरबद्दल मी तुम्हाला रिव्ह्यूसुद्धा देते। हे आहे अगारो ॲटॉम प्लस हँड मसाजर, ज्याचा वापर तुम्ही होल बॉडी मसाजसाठी करू शकता। लाईट वेट आणि पोर्टेबल आहे, याच्यामध्ये 4 मसाज हेड्स आणि 1 प्रोटेक्टिव्ह मेश कव्हर आहे। यूज करायला खूप सोपं आहे, फक्त एक बटन ऑपरेट करावं लागतं। सोबत हे मॅन्युअल आलेलं आहे, ज्यामध्ये डिटेलमध्ये या हँड मसाजर बद्दल तुम्हाला माहिती कळेल। मशीनची ही मेन बॉडी आहे, सोबत हा पॉवर कॉर्ड सुद्धा दिलेला आहे। प्रोटेक्टिव्ह मेश कव्हर आहे, ज्यामुळे आपल्या स्किनचे हेअर यामध्ये अडकणार नाहीत आणि स्मूथ फील देईल। इथे आहे पॉवर स्पीच आणि कंट्रोल स्पीड नॉब, ज्यामुळे तुम्ही स्पीड सिलेक्शन करू शकता तुम्हाला हवं तसं। हा फ्लॅट मसाज हेड आपण होल बॉडी मसाजसाठी करू शकतो। वेव्ही मसाज हेड आपण डीप टिश्यू मसाजसाठी करू शकतो, शोल्डर, आर्म्स, बॅक आणि फीट वरती। बॉल मसाज हेड आपण इसेन्शियल ऑइल यूज करून बॅक, फीट, काव्स आणि आर्म्स वरती करू शकतो। हा टायची मसाज हेड आहे, जो स्टिफ मसल्स लूज करण्यासाठी केला जातो। प्रोटेक्टिव्ह
प्रोटेक्टिव्ह मेश कव्हर ट्विस्ट करून बाहेर काढता येतो आणि पुन्हा अटॅच सुद्धा करता येतो। अशा पद्धतीने थोडंसं ट्विस्ट करून आपल्याला मोटर रोटरवरती हा मसाज हेड लावायचा असतो आणि त्यावरती प्रोटेक्टिव्ह मेश कव्हर लावायचे, जेणेकरून स्किनचे हेअर यामध्ये अडकणार नाही। मसाज हेड चेंज करण्यासाठी फक्त ट्विस्ट करून काढायचंय। नॉब टर्न केल्यानंतर स्विच ऑन होतो आणि तुम्हाला जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्ही स्पीड सुद्धा इथून ऍडजस्ट करू शकता। एका वेळेस 15 मिनिटापेक्षा जास्त मसाजर यूज नाही करायचंय। अशा पद्धतीने बॉडी पेन रिलीज करण्यासाठी हा मसाजर वापरू शकता। प्रेग्नेंट वुमन्स ज्यांना स्किन इन्फ्लेमेशन आहे, स्किन डिसीज आहे, हार्ट डिसीज आहे, ज्यांना जखमा झालेल्या आहेत, त्यांनी हा मसाजर वापरायचा नाहीये। जेवणानंतर 1 तासाभरात सुद्धा तुम्ही हा मसाजर वापरू नाही शकत। मशीनवर पाणी किंवा कोणतेही लिक्विड पडणार नाही याची दक्षता घ्यावी आणि बाथरूम मध्ये आणि मॉइस्ट प्लेसेस मध्ये सुद्धा वापरू नये। स्टिफ मसल्स लूज करण्यासाठी तर खूप फायदेशीर आहे। तर असा हा हेल्पफुल मसाजर तुम्ही वापरताना मॅन्युअल नक्की फॉलो करा आणि तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा। तर नाश्ता आम्ही घेतला दोघींसाठी। राजनंदिनीला सुद्धा वेगळ्या प्लेटमध्ये तिच्या दिला। इथे ती रडतीये कारण मी तिच्या हातातून स्पून घेतला होता तिला दाखवण्यासाठी की कसं खायचंय, बट तिला स्वतःच्या हाताने खायचं असतं नेहमी। तिच्या हातातून स्पून काढून घेतला तर ती रडायला लागते। तिला कधी कधी हाताने सुद्धा खायला देते मी, बट मोस्टली काय होतं हात इकडे तिकडे लागलेले असतात, सो पुन्हा तेच खाण्यामध्ये घालवायचे नको वाटतात मला, म्हणून मग मी तिला चमच्याने खायला शिकवते। बऱ्याचदा ती हाताने सुद्धा खाते। भाकरी वगैरे असेल काय असेल तर ते आपण जसं आपण भाकरी चपाती जी असेल ती भाजीला कशी लावून खातो त्याच प्रकारे ती खाते आणि मला खूप हसायला येतं कधी कधी तिच्याकडे पाहून। आत्ताच गोष्टी शिकवल्या ना तर मुलांना ते लगेच समजतात। तर इथे मी तिला स्पूनमध्ये दाखवते कारण ती कशी खाते की स्पूनमध्ये घेते आणि स्पून उलट्या करते, ते सगळं तिच्या अंगावरतीच पडतं। सो मी तिला असे सारखे शिकवत असते। मधून मधून मी तिला असं टाळ्या वगैरे वाजवून तिला अप्रिशिएट करते की हा तू छान खातेस, जेणेकरून मुलांना ते समजते की आपण काय ते चांगलं करतोय आणि ते पुन्हा ते करायला जातात। नाश्ता झाल्यानंतर मी तिला बेसमेंटला उन्हामध्ये घेऊन गेले होते आणि इथे ना तो कुत्रा होता तर त्याला जाऊन ती सारखी धरत होती, म्हणून मग मी तिला सारखं ओढून घेत होते कारण आजकाल सांगता येत नाही भटक्या कुत्र्यांचं की चावू कधी शकतील। सो तर इथे मग रस्त्यावरती तिला नेहमी रस्त्याकडेच पळत असते ती मोस्टली। जेव्हा कधी आता तुम्हाला माहिती आहे याच्या आधी व्हिडिओजमध्ये वगैरे पाहिलं असेल तुम्ही, तिला स्वतः चालायचं असतं। सो इथे रस्त्यावरती म्हणलं चल आता तुला किती चालायचं चालून घे। ती कधी कधी ना अशी आपली सावली दिसली ना ती घाबरते। त्यानंतर राजनंदिनीचं दुपारचं जेवण मी बनवत होते। सोबत मला आज गाजरचा हलवा करायचा होता, म्हणून गाजर मी थोडा वेळ परातीमध्ये पाणी घेऊन मी भिजत ठेवत होते कारण वरती माती वगैरे असेल तर ती निघून जाते। तिला भूक कधी लागते हे थोडंसं माहीत झाल्यामुळे ना मी लंच जे आहे ते आधीच बनवून ठेवते। अचानक भूक लागली की मग ते बनवायचं पुन्हा, मग त्यात तिची भूक निघून जाते, मग त्यावेळेस ती दूधच मागणार माझ्याकडे, म्हणून मग मी आधीच बनवून ठेवते। आणि इथे मी तिला आता संत्र देणार आहे आधी। नेहमी दिवसातून एखादा जरी संत्र द्यायचा प्रयत्न करते आणि तिला आवडतं सुद्धा। मी एक निबलर मागवलं आहे, त्याच्यामध्ये ते घालून देते आणि मग त्याचं ते ज्यूस वगैरे असतो ना तर तिला प्यायला खूप आवडतो। जर तिला संत्र्याची फोड डायरेक्टली खायची असेल तर बी काढून सुद्धा तिला मी देते। इथे मी तिच्या ड्रेसवरती पडू नये म्हणून तो रस दुसरा एक जुना खराबवाला घातलेला आहे। ऑलमोस्ट सगळे फ्रुट्स तिला मी इंट्रोड्यूस केलेले आहेत, फक्त पपाया ती आवडीने खात नाही अजिबात। केळी, संत्रा आणि डाळिंब हे तिचे मोस्ट फेवरेट फ्रुट्स आहेत। त्यानंतर लंचमध्ये तिच्यासाठी ही खिचडी बनवली होती। असं काही ते कलरफुल दिसलं ना वेगवेगळं तर तिला खायला खूप आवडतं। तर गाजरचा हलवा बनवायचा होता, सो गाजर खिसायला घेतले। सगळ्यात बोरिंग काम आहे हे गाजर खिसायचं, त्यात छोटे छोटे गाजर असले तर अजून अवघड। सो सगळे हे गाजर खिसून घेतले आणि पहिल्यांदा मी थोडा वेगळ्या टाईपनं करते। मी अशा पद्धतीने कधीच बनवलं नाही आजपर्यंत गाजरचा हलवा। कुकरला गाजरचा खीस जो होता तो उकडवून घेतला आणि मग मी डायरेक्टली तेल एका कढईमध्ये घेऊन तो खीस सगळा त्यामध्ये टाकून परतवून घेत होते। मी कधीच अजूनपर्यंत कुकरला अशा पद्धतीने शिजवून घेऊन मग केलेलं नाही आहे। यामध्ये आता दूध घातलं आहे मी, गरजेनुसार कमी जास्त दूध घालून आपण शिजवू शकतो। त्याचसोबत चपातीसुद्धा करायच्या होत्या। जेवण थोडं आज लवकरच करून घ्यायचं होतं कारण आताशी थोडंसं रुटीन चेंज करायचं आहे असं नरेंद्रने सुद्धा सांगितलं आहे, कारण त्यांचंसुद्धा वेट खूप वाढलं आहे। हा जो हलवा आहे तो सीझनचा पहिला आणि शेवटचा हलवा आहे। लवकर जेवण झालं तर जेवण पचायला शरीराला सुद्धा वेळ भेटेल आपल्या। तर इथे टोमॅटो खिसते कारण मी मसाला वगैरे काही करणार नव्हते चण्याच्या भाजीमध्ये, त्यामुळे टोमॅटो चिरून घेतलाय आणि कांदा चिरून घेतला आणि टोमॅटो खिसून घेतलाय। तर इथे थोडीशी साखर कमीच घालते नेहमीपेक्षा। माझ्या गोड पदार्थांमध्ये साखर ही नेहमी कमीच लागेल। मी जेव्हा माझ्या फ्रेंडला वगैरे देते तर त्यांनी एक्स्ट्रा साखर ॲड करून खातात।
तर इथे फोडणी घालते आज कुकरमध्येच. मी अजूनपर्यंत कधी अशी ही भाजीसुद्धा कुकरमध्ये डायरेक्ट केलेली नाही आहे. आधी मी शिजवून घेते आणि त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये फोडणी घालते. पण आज थोडी गडबड होती म्हणून डायरेक्टली मी कुकरमध्येच भाजीसुद्धा फोडणी घातली. पण माझं आज इतकं लक खराब होतं ना, काय माहीत त्या कुकरला व्यवस्थित शिटी होत नव्हती, साईडनं हवा जात होती. सो इकडे हलवा परतवायचं चालू होतं आणि एक साईडला माझं ते कुकरचं जो 3-4 वेळा मी पुन्हा काढून ते लावलं होतं. काय प्रॉब्लेम झाला होता देवझाने त्याला. इकडे ड्रायफ्रूटसुद्धा मी घालून घेतले होते गाजरमध्ये आणि त्यानंतर खवा. खरं सांगू तर खवा पहिल्यांदा घातला आहे मी. अजूनपर्यंत खवा घालूनसुद्धा कधी केलेले नाही आहे हलवा. आज मी खूप वेगळ्या पद्धतीने ट्राय करायचा प्रयत्न केला होता, कारण नेहमी तेच खायला नको वाटतंय. खवा माझ्या घरातच खवा पहिल्यांदा आला होता असं म्हणायला हरकत नाही. आम्ही नेहमी पेढे किंवा कुंदा घालून करतो. थोडासा हाच प्रकार होतो, पण ठीक आहे, ओके. ह्यावेळेस मी खवा घातला आधी देवासाठी. मग पहिलाच आता आपला हलवा बनवलेला आहे सीझनचा, सो देवासाठी थोडासा साईडला करून ठेवला आणि मग चपाती बनवायला घेतल्या मी. आज गाजरचा हलवासुद्धा होता, त्यामुळे भात आमटी कॅन्सल केली. इथे फक्त चपाती भाजीच वगैरे करतोय. कारण सगळंच बनवलं तर सगळं खाल्लं जात नाही, शिल्लक राहतं, पुन्हा ते टाकून द्यावं लागतं आणि टाकून द्यायचं म्हणजे खूप जीवावर येतं माझ्या. त्यामुळे फक्त चपाती, चण्याची भाजी आणि गाजरचा हलवा असा मेन्यू होता आजचा. दोघांसाठी 2-2 चपाती आणि 1 चपाती एक्स्ट्रा केली, कारण राजनंदिनीच्या मनात आलं तर ती खाऊ शकते अर्धी चपाती वगैरे, तिला दुधातून किंवा मग भाजीसोबत वगैरे तिची इच्छा असेल तेव्हा, म्हणून मी एक्स्ट्रा 1 करून ठेवलेली असते. माझ्या चपातींना तेवढं म्हणजे नेहमी नसतं, कधीतरी माझ्या मनात असं खूप इच्छा आली तर ती मी तेल लावते. नरेंद्रच्या चपातीला तेवढं तेल कधी नसतं आणि कधी चुकून माझ्याकडून लागलं गेलं तर मग मला ओरडा खायला लागतोच त्यांच्याकडून. चपात्या वगैरे सगळ्या ऑलमोस्ट बनवून झाल्याच होत्या आणि इतक्यात नरेंद्र आले. मग ते आले की फ्रेश वगैरे झाले ना की मग सुरू होतं ऑफिसमध्ये आज हे झालं ते झालं, दिवसभरात काय काय केलं या सगळ्या गोष्टी होतात. लागलीच म्हटलं भांडी वगैरे घासून घ्यावी आपण, कारण एकदा जेवण केलं ना की नंतर मला हलायचं मुश्किल होतं थोडा वेळ. म्हणून पटापट लगेच सगळी भांडी वगैरे जी होती ती लावून घेतली आणि मग भांडी घासायला घ्यायची होती. बऱ्याचदा असं भांडी किंवा असा पसारा बघितला की वाटतं ही सगळी कामं बाळाला घेऊन ॲडजस्ट होत नाही तेव्हा की आपण कामाला बाई ठेवूयात का. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, की त्यांना ते दिवसात नाही म्हणजे सकाळची भांडी जी असतात ती आणि रात्रीची भांडी जी असतात ती अशी एकत्र करून ठेवावी लागतात. त्यांना उभारून भांडी घासायची नसतात, त्यामुळे मग बाहेर सगळी द्यावी लागतात. त्यावेळेस मी असा विचार करते की हे सगळं करण्यापेक्षा आपणच त्या वेळेस भांडी घासून घेतलेली बरी. पुन्हा असं वाटायला लागतं अरे 2 लोकांचं तर काम आहे, कितीचं काम आहे, असू देत आपलं पण करूयात, असं एक वाटायला लागतं. सो पुन्हा तो प्लॅन कॅन्सल होतो बाई कामाला ठेवण्याचा. इतक्याच राजनंदिनी उठली होती आणि मग तिला असं घेऊन बसायला लागतं उठल्या. नरेंद्र वॉशरूममध्ये असल्यामुळे मग मला तिला घेऊनच ही थोडी कामं म्हटलं करून घेऊयात आपण. एका हाताने काही ती ॲटलिस्ट भांडी क्लीन करता येतात. जेव्हा कधी भांडी घासायची असतील त्यावेळेस आधी ती सगळी स्वच्छ करून घेते अशी, आणि देनच सगळी एकदम भांडी घासायला घेते मी. खरकटं सगळं एक साईडला काढून. कदाचित तुम्हीही असंच करत असाल. यानंतर राजनंदिनीसाठी वाढून दिलं. नरेंद्र तिला भरवत होते आणि इतक्या वेळात मग मी माझी भांडी घासून घेतली आणि याच्यानंतर जेवायला मी बसणार होतो. तर आज नेहमीपेक्षा लवकर जेवण आवरलंय. थोडं रुटीन चेंज करायला लागले, प्रयत्न करायला लागले की सगळं लवकर व्हावं, लवकर झोपावं. अगं थांब, मी गाजरच्या हलव्यामध्ये आता बसते. काय खाल्लं ते सोड घे खा. घे नको. राजनंदिनी खाऊन बसली आहे. अरे बाळा, दुसऱ्या प्लेटमध्ये देतो. थांब देते दुसरा. असं असतं तिचं सगळं, तिला स्वतःच्या हाताने खायचं असतंय. तिला प्लेट भेटते बाबूला, बाईच्यात देते. दुसरा एक स्पून घ्यावं नरेंद्र. हे घे खा. हे काय खालीस? खाऊन घ्या. आता जेवून घेतो. हलवा मस्त झालेला आहे. टेस्टला पण टेस्ट करून पण पाहिलाय मी. आता जेवून घेते, अजून बरीचशी कामं आहेत. आज फुल जेवण झालंय. चपाती भाजी त्यात प्लस तो गाजरचा हलवा, असं जेवण थोडंसं जास्त झालंय आज.
तर मला कमेंट सेक्शनमध्ये एकतर साडीबद्दल खूप वेळा विचारलं गेलं आणि माझं क्लिनिंगचा जो व्लॉग होता त्याच्यानंतर ट्रॉलीबद्दल सुद्धा विचारलं. तर त्यामध्ये साडी जी होती माझी ती कला मंदिर नावाचं एक शॉप आहे बेळगावला, तर तिथून घेतलेली आहे मी. त्याची किंमत 7,500 रुपये आहे. पहिली साडी आहे जी मी इतकी महाग मी स्वतः घेतली आहे अशी. आणि छान आहे. तुम्हाला पण आवडली तर कमेंट सेक्शनमध्ये सांगितलंच तुम्ही. बट क्वालिटी साडी इतकं सूत सुंदर आहे ना त्या साडीचं. मला तर इथून पुढे मला वाटतं घेतलं तर त्या टाईपमध्ये साड्या घे, म्हणजे एवढी महाग नाही. कारण ती एकदा नेसली की परत दुसऱ्या फंक्शनमध्ये नेसावंसं वाटतच नाही कोणालाही. तर ओके, ते जाऊ देत. आता दुसरी गोष्ट म्हणजे माझं ज्या ट्रॉली आहे त्याच्याबद्दल विचारलं. ट्रॉली मला वाटतं हे आता तीन वर्ष तरी झाले करून घेऊन मी. आणि फुल बाहेर खालच्या ज्या ट्रॉली आहेत ना त्या सगळ्या बाहेर निघतात आणि वरच्या त्या नाही काय करतायत. आणि अजूनपर्यंत खूप चांगल्या सुस्थितीत आहेत, काहीच खराब नाही झालेलं. ज्यांच्याकडून आम्ही करून घेतलं ना तर त्यांनी सजेस्ट केलं की आपण असं करूयात म्हणजे तुम्हाला क्लिनिंगला बरं पडेल. सो आत काही घाण वगैरे काहीच नाही हे होत, फक्त धूळ जी जाते ना तेवढीच. ते पण मी खालचं सगळं त्या ट्रॉली बाहेर काढून ते क्लीन करू शकते. सो छान आहे. आणि मटेरियल खूप चांगल्या क्वालिटीचं वापरलं आहे, कुठे गंज काही लागलेलं नाही आहे. प्लस आतले सुद्धा पार्ट आहेत ना ते सुद्धा काढता येतात जेणेकरून मला ते क्लीन करता येईल. आणि जे लाकडाचं मटेरियल ना मी खूप वेळा ते पाण्याने पण पुसून घेतलेत पण कधीच खराब नाही झालेलं. अजून दाखवते तुम्हाला. तर इथे काय माझं हे आहे सिलेंडर. देन ही वरची काही निघत नाही पण हे खालचं निघतात. इथे जी आहे ही निघते. आतमध्ये बघा अजिबात तुम्हाला काही घाण वगैरे दिसणार नाही. ही पूर्णपणे बाहेर येते, कंप्लीट अशी बाहेर येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आहे ना तर हे सुद्धा बाहेर निघतं. म्हणजे इथून थांबा दाखवते कुठे आहे त्याचं हे. हां, इथे आहे ना हे पूर्ण उचललं की असं बाहेर निघतं. जेणेकरून मला फक्त हे स्टीलचं जे आहे ते क्लीन करायचं असेल, स्वच्छ करायचं असेल तरी मी हे फक्त काढून ना स्वच्छ धुवून घेऊ शकते. तसेच हे सगळे पण आहेत. आणि ही जी ट्रॉली आहे ना इथे, तर या ट्रॉलीचा हा जो पार्ट आहे हा सुद्धा असा बाहेर निघतो असं, म्हणजे हा पण मला क्लीन करायला बरं पडतं. सेम हे सुद्धा निघतं इथलं, त्यामुळे क्लीन करायला सोपं पडतं. तुम्हालाही बनवायचं असेल तर अशा रीतीने तुम्ही करू शकता, म्हणजे आपल्याला क्लिनिंगला पण बरं पडतं आणि काहीच टेन्शन नाही. अजिबात खराबही होत आहेत. खूप चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरलं त्यांनी. आता जेवलेली थोडीशी भांडी शिल्लक आहेत तेवढीच घासायची, तर ती आवरून घेते आणि मग आपण भेटू परत.